हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण कालच आपली तिसरी टेस्ट पेपर 1 ची काल आपण पाठवली होती. त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. फक्त योग्य आणि अचूक मार्गदर्शन आपल्याकडून मिळणार आहोत. कशी होती टेस्ट सर्वांना? प्रश्नांचा जो दर्जा आहे, त्यानंतर घटक वाईज जो आपण सेटचा जो पॅटर्न आहे तोच फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या मते 30च्या पुढे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क म्हणजे प्रश्न बरोबर आले असतील अशी अपेक्षा आहे. चला पाहूयात आपण विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. तर त्यातला कारण आपल्याला कमी वेळेमध्ये, कारण दुसऱ्या पेपरचं देखील बाकीचे लेक्चर्स आहेत, त्यामुळे जास्त लवकरात लवकर तुमचा रिस्पॉन्स किंवा तुमची प्रतिक्रिया देत चला. आपण लवकरात लवकर आपलं विश्लेषण पूर्ण करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, शिक्षक टिंबटिंब स्तरावर अध्यापन करताना व्याख्यान पद्धतीचा अवलंब करतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय कोणत्या स्तरावर शिक्षक हे व्याख्यान पद्धतीचा अवलंब करत असतात? योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे विद्यापीठीय स्तर. बघा, विद्यापीठीय स्तरावरील शिक्षणात विद्यार्थ्याकडून विषयाचे सखोल आकलन अपेक्षित असतं आणि त्यांचे संकल्पना सर्व स्पष्ट असतात. त्यामुळे त्यांना अध्यापन करत असताना व्याख्यान पद्धती ही उच्च विचारांची मांडणी, सैद्धांतिक विश्लेषण आणि तज्ञ मार्गदर्शन यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरणार्थ, प्रोफेसर किंवा प्राध्यापक राज्यशास्त्रातील लोकशाही संकल्पना या विषयाचं लेक्चर देताना तेव्हा ते वेगवेगळे सिद्धांत लोकशाही संदर्भातील व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून शिकवत असतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे डी पर्याय, जे आपण सर्वांनीच योग्य पद्धतीने निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न दुसरा, विद्यार्थ्यांना एखादा घटक किती प्रमाणात समजला आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षक टिंबटिंब कृती करतात. वैष्णव मॅडम, सुनीता मॅडम, योगेश सर, तनुजा मॅडम, खूप खूप अभिनंदन योग्य आणि अचूक उत्तर निवडल्याबद्दल. दुसरा प्रश्न, अध्यापन, उपयोजन, मूल्यमापन, प्रत्याभरण एखादा घटक किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षक काय करतात? कोणती कृती करतात? तर योग्य उत्तर आहे मूल्यमापन, सी पर्याय, इव्हॅल्युएशन. बघा, स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांच्या आकलनाची पातळी, ज्ञान व कौशल्य यांचे मोजमाप मूल्यमापनाद्वारे होत असते. यामध्ये चाचणी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रश्नोत्तरे, कार्यपत्रिका वापरल्या जातात. या मूल्यमापनाच्या वेगवेगळे टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखादा घटक किती समजलाय हे पाहिलं जातं. त्यामुळे योग्य उत्तर आहे सी पर्याय. उदाहरणार्थ, शिक्षक गणिताचा धडा शिकवल्यानंतर किंवा एखादा घटक शिकवल्यानंतर सराव प्रश्न देऊन विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत असतात की विद्यार्थ्यांना ते कितपत समजलं आहे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. योगेश सर, जयश्री मॅडम, तनुजा मॅडम अभिनंदन, वैष्णव मॅडम अभिनंदन. पुढचा तिसरा प्रश्न, पहिल्या घटकावरचाच हा तिसरा प्रश्न आहे. स्वयं अंतर्गत टिंबटिंब स्तरावर शैक्षणिक कार्य केलं जातं. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ते विद्यापीठीय. स्वयं अंतर्गत टिंबटिंब स्तरावर शैक्षणिक कार्य केलं जातं. योग्य उत्तर काय असेल मग? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी पर्याय, चौथा पर्याय, उच्च माध्यमिक ते विद्यापीठीय, हायर सेकंडरी टू युनिव्हर्सिटी लेवल. बघा, स्पष्टीकरण, स्वयं
स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एक्सपिरियन्स माइंड्स हा भारत सरकारचा उपक्रम आहे, जो 11वी पासून PhD पर्यंतचे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याने स्वयंद्वारे डेटा सायन्स वर विद्यापीठीय स्तराचा ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. योग्य उत्तर काय आहे मग? आता चौथा प्रश्न, विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी टिंबटिंब ही जास्त योग्य पद्धती आहे. आपला विज्ञान विषय शिकवायचा आहे आणि तो विषय शिकवण्यासाठी खालीलपैकी सर्वात उपयुक्त पद्धती कोणती? भूमिका पालन, दिग्दर्शन, अवगामी, उद्गामी. अवगामी म्हणजे आधी सिद्धांत नंतर उदाहरणं, उद्गामी म्हणजे त्याच्या अपोजिट, आधी उदाहरणं नंतर सिद्धांत. याच्याही एकमेकाच्या विरुद्ध आहे. तर विज्ञान विषयासाठी तुम्ही कोणती पद्धती वापराल? तर दिग्दर्शन पद्धती. बरोबर आहे. डायरेक्टिंग मेथड, दिग्दर्शन पद्धती वापरली जाईल. तर त्याचं स्पष्टीकरण बघा, विज्ञान विषयात संकल्पना समजून घेण्यासाठी दिग्दर्शित प्रात्यक्षिके, प्रयोग, निरीक्षण आवश्यक असतं. शिक्षक मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांना प्रत्येक सहभागाची संधी मिळते. उदाहरणार्थ, शिक्षक आम्ल आणि क्षारांचे गुणधर्म शिकवताना प्रयोग करून प्रत्यक्ष दाखवत असतात. त्यामुळे योग्य उत्तर काय असणार आहे? पुढचा पाचवा प्रश्न, पहिल्या घटकावरचा शेवटचा प्रश्न. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील यशस्वीता टिंबटिंब घटकावर अवलंबून असते. तुम्ही जे अध्ययन केलंय भरपूर जीव तोडून आणि अध्यापन केलंय, त्याच्यावरची यशस्वीता कोणत्या घटकावर अवलंबून असते? लवकरात लवकर आपल्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यशस्वी अध्ययन निष्पत्ती. सक्सेसफुल लर्निंग आउटकम काय आहेत हे महत्वाचं आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ए पर्याय. स्पष्टीकरण, एक विद्यार्थी जर शिकवलेले ज्ञान वास्तव आयुष्यात वापरत असेल, निर्णय घेत असेल, तर तो यशस्वी अध्ययन निष्पत्तीचा पुरावा असतो. फक्त गुण नव्हे तर समज म्हणजेच आकलन क्षमता, कौशल्य व मूल्य हे यशाचे खरे निर्देशांक असतात. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी जर समांतर रेषा शिकून त्याचा उपयोग तांत्रिक रेखाटनात करत असेल तर ही अध्ययन निष्पत्तीच आहे. हे झाले पहिल्या घटकावरचे प्रश्न. आता आपण दुसरा घटक संशोधन विषयाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजेच 6वा प्रश्न, कोणते विधान गुणात्मक संशोधनासाठी सर्वात कमी संबंधित आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पर्याय. तर
स्पष्टीकरण गुणात्मक संशोधन हे व्यक्तीच्या अनुभव, अर्थ लावणे, भावना, दृष्टिकोन यांच्या सखोल अभ्यासावर लक्ष केंद्रित करतं. यात आकडेमोड किंवा सांख्यिकीय विश्लेषणाचा वापर मर्यादित असतो किंवा नसतोच, नगण्य असतो. उदाहरणार्थ शहरी महिलांच्या नोकरीतील अडचणी या विषयावर चर्चासत्र व मुलाखती घेऊन निष्कर्ष काढणे हे गुणात्मक संशोधन होईल, ज्यात आकडे महत्त्वाचे नसतात, वर्णन किंवा माहिती महत्त्वाची असते. 7वा प्रश्न, सकारात्मकतावादाच्या कोणत्या मर्यादेमुळे तो गुंतागुंतीच्या सामाजिक घटकांच्या अध्ययनासाठी मर्यादित ठरतो? सकारात्मकतावाद हा कोणत्या मर्यादेमुळे तो सामाजिक घटकाच्या अध्ययनासाठी मर्यादित ठरत असतो? दीपाली मॅडम, जयश्री मॅडम, सचिन सर अभिनंदन, योगेश सर अभिनंदन, वैष्णव मॅडम, अमोल सर, स्मिता मॅडम अभिनंदन 6व्या प्रश्नाचं अचूक योग्य उत्तर निवडल्याबद्दल. 7वा प्रश्न आपण वाचलेले आहेत प्रश्न, त्यामुळे मी थोडं वेगाने घेतोय. योग्य उत्तर आहे बी पर्याय. पॉझिटिव्हिझम मध्ये वैज्ञानिक नियम, वस्तुनिष्ठ डेटा, निरीक्षणावर भर दिला जातो. त्यामुळे सामाजिक प्रक्रियांच्या अनेक पैलूंना भावनिक, सांस्कृतिक, वैयक्तिक अनुभव दुर्लक्ष केले जाते आणि त्या अतिशय साध्या चौकटीत बसवल्या जातात. उदाहरणार्थ, एका गावात मुली शाळेत का जात नाहीत याचे उत्तर फक्त गावात शाळा नाही असे देणे हे सरलीकरण आहे, पण त्यामागे सामाजिक व आर्थिक घटक, रूढी, लिंगभाव सदृशता ही असू शकते. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. पुढचा 8वा प्रश्न, कोणती कृती शैक्षणिक लेखनामध्ये क्रिएशन किंवा उदाहरण या संकल्पनेच्या विरुद्ध आहे, ज्याला आपण टिपण काढणं असंही म्हणतो. संशोधनामधील कोणती कृती शैक्षणिक लेखनामध्ये क्रिएशन या संकल्पनेच्या विरुद्ध आहे? मूळ स्रोताचा योग्य श्रेय देणं, लेखनास संदर्भ देण्यासाठी अधिकाधिक स्रोत वापरणे, कोणत्याही आधाराशिवाय लेखकाची वैयक्तिक मते समाविष्ट करणे, संशोधनातील माहितीचे योग्य प्रकारे दस्तऐवजीकरण करणं. विरुद्ध कृती विचारलेला आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शैक्षणिक लेखनात मूळ स्रोताचा उल्लेख करणं म्हणजे उदाहरण, म्हणजे आपण जिथून ती माहिती घेतलेली आहे संशोधनासाठी स्वतःच्या मतांना शास्त्रीय आधार न देता थेट मांडणं हे उदाहरणाच्या नीतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळं सी पर्याय योग्य आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या लेखक म्हणतो की मोबाईल वापरल्यामुळे मुलांमध्ये आळशीपणा वाढतो आणि तो याला कोणताही संशोधनाचा संदर्भ देत नाही, तर ही वैयक्तिक अप्रमाणित मते आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे त्याला असा कोणताच परिपूर्ण आधार नाहीये. अमोल सर, दीपाली मॅडम, सुनीता मॅडम अभिनंदन, सचिन सर, वैष्णव मॅडम, नूतन मॅडम अभिनंदन. पुढचा 9वा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये डेटा विकृत करणे किंवा चुकीच्या प्रकारे मांडणी समाविष्ट आहे? साहित्य चोरी, प्लॅगारिझम, डेटा बनावट करणे किंवा तो विकृत करणे. सी पक्षपाती डेटा निवडणे. डी चुकीच्या संदर्भाचा वापर करणं. काय योग्य उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं? तर योग्य उत्तर आहे बी पर्याय, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. सचिन सर, स्मिता मॅडम,
अमोल सर, योगेश सर, तनुजा मॅडम, जयश्री मॅडम, वैष्णवी मॅडम, अभिनंदन. व त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ही कृती म्हणजे संशोधनात जाणून बुजून खोटा डेटा तयार करणे किंवा खरा डेटा बदलून गैरवापर करणे, यामुळे संशोधनाची विश्वसनीयता आणि शुद्धता धोक्यात येते. उदाहरणार्थ, एखाद्या संशोधकाने सर्वेक्षण न करता 100 विद्यार्थ्यांची बनावट उत्तरे तयार केली तर ते काय आहे? खोटा डेटा आहे किंवा जाणून बुजून चुकीची माहिती या ठिकाणी जमा केली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि संशोधनावरचा शेवटचा प्रश्न 10वा, कोणते ICT साधन संशोधन लेखनामध्ये संदर्भाचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात कमी उपयुक्त आहे? संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, सांख्यिकीय सॉफ्टवेअर, ग्रंथसूची व्यवस्थापन प्रणाली, ग्रंथालय डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर. आपण प्रश्न वाचलेले आहेत, प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवलेली आहे. तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पर्याय. स्टॅटिस्टिक सॉफ्टवेअर हे कमी उपयुक्त आहे. सांख्यिकीय सॉफ्टवेअर उदाहरणार्थ SPSS किंवा R हे डेटा विश्लेषणासाठी उपयुक्त असतात, परंतु संदर्भ क्रिएशन रेफरन्स व्यवस्थापनासाठी हे उपयुक्त नाही. उदाहरणार्थ जोटेरो, मॅडलेली हे संदर्भ व्यवस्थापनासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर आहेत, पण SPSS मधून आपण लेखक, वर्ष, पान क्रमांक अशी माहिती जोडू शकत नाही. त्यामुळे कमी उपयुक्त आहे बी पर्याय. सोनाली मॅडम अभिनंदन, दीपाली मॅडम अभिनंदन, योगेश सर अभिनंदन, तनुजा मॅडम अभिनंदन, खूप छान. आता पुढचा जो परिच्छेद आहे कॉम्प्रिहेन्शन, आपला जो तिसरा घटक आहे त्याच्यावरचे 5 प्रश्न आहेत. आपल्याला परिच्छेद वाचायचा आहे आणि आकलन करून घ्यायचं आहे आणि त्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, स्त्री शिक्षण हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. शिक्षण महिलांना आत्मनिर्भर बनवते आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम करते. भारतात शिक्षणाच्या प्रसारामुळे महिलांच्या सक्षमीकरणात वाढ झाली आहे. तरीही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. गरिबी, लिंगभेद, सामाजिक रूढी आणि सुरक्षिततेच्या समस्या यामुळे अनेक कुटुंबे मुलींना शिक्षण देण्यास उत्सुक नसतात. स्त्री शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. शिक्षित माता आपल्या मुलांना चांगले आरोग्य आणि शिक्षण देतात, जे पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच शिक्षित महिला रोजगारांच्या संधी शोधू शकतात आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढू शकतात. भारतात स्त्री शिक्षण वाढवण्यासाठी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना आणि मोफत शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. तरीही मुलींच्या शिक्षणात समाजाने महत्त्वाची भूमिका बजावणं महत्त्वाचं आहे. केवळ सरकारच्या प्रयत्नावर अवलंबून न राहता पालक आणि शिक्षकांनी मुलींना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावं. स्त्री शिक्षणामुळे संपूर्ण समाजाचा विकास होतो आणि भविष्यातील पिढ्या सशक्त बनतात. अशा पद्धतीच्या शिक्षणाचं महत्त्व सांगणारा हा परिच्छेद आहे. त्यावरचे 5 प्रश्न आपण खालील पद्धतीने पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाचे कोणते महत्त्वाचे फायदे आहेत? सामाजिक समस्या वाढतात, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते, स्त्री शिक्षणाने महिलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो, मुलींच्या शिक्षणाचा कुटुंबावर परिणाम होत नाही. योग्य उत्तर काय 11व्या प्रश्नाचं? अरे बापरे, 12व्या प्रश्नापर्यंत गेला तुम्ही तर योग्य उत्तर आहे बी पर्याय. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. त्याचं स्पष्टीकरण तुम्ही उत्तरा बघितलाच असेल, त्यानुसारच हे स्पष्टीकरण आहे. पुढे जाऊयात आपण, तुम्ही वाचलाय म्हणल्यानंतर.
पुढं हे स्पष्टीकरणाचं PDF तुम्हाला मिळणारच आहे. 12वा प्रश्न, स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे मुख्य कारण कोणते आहे? शिक्षणाचा खर्च नाही, सामाजिक रूढी आणि लिंगभेद. आपल्याला काय करायचं आहे, परिच्छेदामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सत्य मानूनच आपल्याला प्रश्नांचं उत्तर नोंदवायचं आहे. शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. सरकार प्रत्येक मुलींना मोफत शिक्षण देतं. योग्य उत्तर काय आहे मग 12व्या प्रश्नाचं? तर योग्य उत्तर आहे बी पर्याय. सामाजिक रूढी आणि लिंगभेद हे उत्तरात सांगितलेलं आहे की गरिबी, लिंगभेद, सामाजिक रूढी आणि असुरक्षितता या समस्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे सामाजिक रूढी आणि लिंगभाव हाच पर्याय अधोरेखित आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे 13वा. भारत सरकारने स्त्री शिक्षणासाठी कोणती योजना सुरू केली आहे? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, डिजिटल इंडिया, आयुष्मान भारत. तर योग्य उत्तर असणार आहे बी पर्याय, बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि याचं स्पष्टीकरण आहे उत्तरामध्ये जी माहिती दिली त्याच्यावर आधारित योग्य उत्तर आहे. पुढचा 14वा प्रश्न, स्त्री शिक्षणाचा फायदा कोणाला होतो? फक्त महिलांना, संपूर्ण समाजाला, केवळ गरीब कुटुंबांना, फक्त शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना? आपल्या उत्तरामधली माहिती सत्य मानून उत्तर द्यायचं आहे, नोंदवायचं आहे. चौदाव्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? बी पर्याय, संपूर्ण समाजाला त्याचा उपयोग होतो, देशाला. उत्तरात म्हटले आहे की स्त्री शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो आणि भविष्यातील पिढ्या सशक्त बनतात. याचाच अर्थ म्हणजे सर्व कुटुंब आणि समाजालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे बी पर्याय योग्य. सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. 15वा प्रश्न आणि उत्तरावरचा शेवटचा प्रश्न, स्त्री शिक्षण वाढवण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत? फक्त सरकारच्या योजना, केवळ शिक्षकांची जबाबदारी, सी समाज, पालक आणि सरकार यांचे एकत्रित प्रयत्न, महिलांनी शिक्षण घेऊ नये. काय योग्य उत्तर आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जे आपण निवडलेलं आहे. स्मिता मॅडम अभिनंदन, वैष्णवी मॅडम, तनुजा मॅडम, योगेश सर, नूतन मॅडम, जयश्री मॅडम, खूप खूप अभिनंदन. इथं सांगितलेल्या उत्तरामध्ये केवळ सरकारच्या प्रयत्नावर अवलंबून न राहता पालक आणि शिक्षकांनी मुलींना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. पुढचा 16वा प्रश्न चौथा घटकाशी संबंधित आहेत. एखाद्या बघा एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा माहिती कर्मचाऱ्यामध्ये सर्व दिशांनी मोकळेपणाने प्रवाहित होत असते तेव्हा त्या प्रकारच्या संप्रेषणास काय म्हणतात? 16वा प्रश्न कम्युनिकेशन किंवा संवाद हे जो चौथा घटक आहे त्याच्यावर आधारित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे समांतर संप्रेषण. बघा समांतर संप्रेषण, द्राक्षवेली संप्रेषण, औपचारिक संप्रेषण, पार्श्व संप्रेषण. तर योग्य उत्तर आहे समांतर संप्रेषण. का बरं? उदाहरण, एखाद्या कंपनीत एकाच पातळीवर काम करणारे दोन कर्मचारी एक विक्री विभागात आणि दुसरा विपणन विभागात परस्पर सहकार्याने माहितीचे देवाणघेवाण करतात. स्पष्टीकरण, हे समांतर संप्रेषण आहे कारण दोघेही एकाच पातळीवर आहेत आणि माहिती मोकळेपणाने बिनधास्त शेअर केली जाते. यामुळे सहकार्य वाढते आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे कमी येतात. त्यामुळे ए पर्याय जो आपण बहुतांश जणांनी निवडलेला आहे. सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. पुढचा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक संप्रेषणाच्या परिणामकारतेवर इफेक्टिव्हनेसवर प्रभाव टाकू शकतो? संप्रेषणाचा आवाज आणि दृष्टिकोन, सांस्कृतिक अडथळे, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, संदेशाची लांबी.
योग्य उत्तर काय आहे? सतरा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, सांस्कृतिक अडथळे. का बरं बीच उत्तर बरोबर आहे? तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे. उदाहरण, एक अमेरिकन व्यवस्थापक भारतीय टीम सोबत संवाद साधताना सरळपणे सूचना देतो, पण भारतीय कर्मचारी ते कठोरपणे घेतात. स्पष्टीकरण, विविध संस्कृतीमध्ये संवादाची पद्धत, टोन, शैली ज्याला आपण म्हणतो ती वेगवेगळी असते आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सांस्कृतिक फरक संवादात गैरसमज निर्माण करू शकतो. म्हणून हे अडथळे प्रभावी संवाद प्रभावीपणे परिणामकारक करण्यासाठी महत्वाचे अडथळे ठरतात. समजलं? बी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, श्रॅमच्या संप्रेषण मॉडेलनुसार, बघा यांनी संप्रेषणाचं एक मॉडेल मांडलं होतं. संप्रेषण सर्वाधिक प्रभावी असते जेव्हा, कधी संप्रेषण प्रभावी असेल श्रॅम यांच्या मतानुसार, मॉडेलनुसार? प्रेषकाची म्हणजे स्वीकारण्याची भाषिक प्रावीण्यता उच्च असते. बी, प्रेषक आणि ग्राहक यांच्यात समान अनुभव क्षेत्र असते. सी, पूर्वग्रह टाळण्यासाठी प्रत्याभरण दिले जात नाही. डी, संदेश अनेक चॅनलद्वारे विचलित केला जातो. तर 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पर्याय. योगेश सर, अभिनंदन. बघा 17व्या प्रश्नात काय सांगितलंय की कोणता घटक संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर लक्षणीय प्रभाव टाकू शकतो, म्हणजे सर्वात जास्त प्रभाव टाकू शकतो. तर बघा, संप्रेषणाचा आवाज आणि दृष्टिकोन एवढा प्रभाव पाडू शकत नाही. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला तरी संप्रेषण होणारच आहे. संदेशाची लांबी, किती लांबून एखादा व्यक्ती फोनवर बोलतोय याचा काही परिणाम नाही. पण जर सांस्कृतिक अडथळे असतील, माझी म्हणजे भारतीय व्यक्ती आणि अमेरिकन व्यक्ती यांच्या बोलण्याच्या टून मध्ये ह्याच्यामध्ये फरक असू शकतो, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे प्रेषक आणि ग्राहक यांच्यात समान अनुभव क्षेत्र हे महत्वाचं आहे. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. स्पष्टीकरण ते PDF तुम्हाला पाठवलं जाणार आहे. पुढचा प्रश्न, शॅनन आणि विहर यांच्या संप्रेषण मॉडेलमध्ये संदेशाचा अपव्याख्या होण्यास कारणीभूत घटक याला काय म्हणतात? अनावश्यक पुनरावृत्ती, अराजकता, गोंधळ, चॅनल ओव्हरलोड. तर योग्य उत्तर आहे गोंधळ. मोबाईल फोनवर कॉल करताना अचानक नेटवर्क खंडित होतं आणि दुसरा आवाज ऐकू येत नाही, म्हणजे पुढून बोलणाऱ्याचा. उदाहरण स्पष्टीकरण, शॅनॉन आणि विव्हर यांच्या मॉडेलमध्ये नाऊज म्हणजे अशा कोणत्याही अडथळ्याला म्हणतात जो संदेशाच्या स्पष्टतेवर तीव्र विघ्न आणतो. यात भौतिक गोंधळ असेल, भाषेतील अडचण असेल, मानसिक गोंधळ असेल, तांत्रिक बिघाड इत्यादी गोंधळाचे प्रकार समाविष्ट असतात. 20वा प्रश्न, संप्रेषण प्रक्रियेत प्रत्याभरणाचे प्राथमिक कार्य काय आहे? प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक, आपण प्रतिक्रिया म्हणतो. नवीन संप्रेषण चक्र सुरू करण्यासाठी संदेश समजला गेला आहे आणि प्रभावी आहे हे पुष्टी करण्यासाठी औपचारिक संप्रेषण चॅनलची गरज काढून टाकण्यासाठी. आणि डी, संप्रेषण प्रक्रियेची गुंतागुंत वाढवण्यासाठी. तर योग्य उत्तर काय आहे 20व्या प्रश्नाचं? बी पर्याय योग्य आहे, जे आपण सर्वांनीच निवडलेलं आहे. संदेश समजला गेला आहे आणि प्रभावी आहे ह्याची पुष्टी करण्यासाठी फीडबॅक, प्रत्याभरण आपल्याला महत्वाचं असतं.
शिक्षकाने विद्यार्थ्यांना काही शिकवल्यानंतर विद्यार्थी हो समजले असे म्हणतात किंवा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देतात. प्रत्याभरणामुळे प्रेक्षकाला समजले की संदेश योग्यरित्या पोहोचला की नाही, यामुळे संवाद द्विपर्यायी होतो आणि सुधारणा करण्याची संधी मिळते. म्हणजे विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर परत शिकवण्यात जो समजलेला नाही तो घटक. आता आपल्याला जो आपला पाचवा घटक आहे सांख्यिकीय अभियोग्यता, म्हणजेच अंकगणितावरचे प्रश्न. बघा 21वा प्रश्न, कोणती संख्या पुढे येईल? 2, 6, 12, 20, 30 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 38 येईल का, 40 येईल का, 42 येईल का, 44 येईल? तर याचं योग्य उत्तर आहे 42. याचं स्पष्टीकरण अनुक्रमे 6 - 2 4, 12 - 6 6, 20 - 12 8 आणि 30 - 20 बरोबर 10. म्हणून पुढील अंतर बघा 2 4 अधिक 6 म्हणजे 2 वाढलं, परत 2 न वाढलंय, परत 2 न वाढलाय फरक, परत 2 न वाढेल म्हणजे 30 अधिक 12 म्हणजे 42 होईल. फरक वाढत गेला आहे चढत्या क्रमांकानं. या पद्धतीनं 2 मध्ये 4 ऍड केले 6 झाले, 6 मध्ये 6 ऍड केले 12 झालं, 12 मध्ये 8 ऍड केले 20, 20 मध्ये 10 30, 30 मध्ये 2 42. पुढचा प्रश्न 22वा, जर ऍपल बरोबर ELPPA असेल तर ऑरेंज असे तर त्याला काय येईल? ऑरेंजचं काय होईल? या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. 22व्या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे? तर 22व्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे बी पर्याय. योगेश, जयश्री मॅडम, वैष्णवी मॅडम, सुनीता मॅडम, नूतन मॅडम, सचिन सर, अमोल सर, योगेश सर अभिनंदन. बघा ऍपल यासाठी ई या ठिकाणी आलं, एल या ठिकाणी आलं, पी म्हणजे उलट करून दिलेला आहे. तेच क्रम या ठिकाणी केल्यानंतर EGNARO म्हणजेच बी पर्याय येतो. त्यामुळं बी उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न 23वा, एक ट्रेन 90 किमी तासी वेगानं म्हणजे प्रत्येक तासाला 90 किमी अंतर धावते. 100 किमी म्हणजे 180 किमी जाण्यास किती वेळ लागेल? साधं लॉजिक आहे. एक तासाला जर ती 90 किलोमीटर जात असेल तर निश्चितच 2 तास. योग्य उत्तर आहे 2 तास. इथून हे बहुतेक योग्य उत्तर 2 तासच आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 2 तास योग्य आहे. सी पर्याय सुधारित उत्तर आहे. पुढचा 24वा प्रश्न, सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. 10 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मुलाचे सध्याचे वय किती? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. 2 तासच दिलेला आहे. आपण तिथं सुधारित केलंय. योग्य उत्तर आहे 2 तास. तर याचं 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 10. वडिलांचे वय 3 गुणवले मुलांचे वय x, 3x मुलाचे वय x. आता आपल्याला काय सांगितलं? सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. बरोबर आहे. जर
म्हणजेच 10 वर्ष असेल तर वडिलांचं वय 30 वर्ष असेल. 10 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. म्हणजेच 10 वर्षानंतर मुलाचं वय होईल 10 वर्षानंतर 10 प्लस 20 होईल आणि मुलाच्या वडिलाचं वय 10 म्हणजे 10 30 मध्ये 10 ऍड केलं 40. अगदी बरोबर आहे. त्यामुळं सध्याचं मुलाचं वय हे काय असणार आहे 10 वर्ष. त्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर. वडिलांचं सध्याचं वय 3x अधिक 10 मुलाचे x अधिक 10. 3x अधिक 10 बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये x अधिक 10. 3x अधिक 10 बरोबर 2x अधिक 20. x बरोबर 10. म्हणून 10 पर्याय बी पर्याय योग्य आहे, जो आपण बऱ्यापैकी सर्वांनी निवडलेला आहे. डी पर्याय नाही. 25वा प्रश्न. 3 वाजून 15 वाजता घड्याळाच्या तास आणि मिनिट काट्यात किती कोणाचं कोण असेल? बघा 3 वाजून 15 मिनिटं म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती तास काटा मोठा असतो. आणि इथं आता 3 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे इथं 4 आणि इथं 3 आपण असं गृहीत धरूया. तर हा जो 3 वरचा काटा आहे तो कुठं येणार आहे? म्हणजेच तास काटामध्ये आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होणार आहे? तर 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बघा सी पर्याय योग्य आहे. तर बघा 3 वाजून 15 मिनिटाला तास आणि मिनिट काट्यातील कोन सूत्र 3 म्हणजे 30 गुणवले 3 म्हणजे 11/2 गुणवले 15 बरोबर 90 मायनस 82.5 म्हणजे 7.5. मात्र येथे उत्तर दिलेलं आहे 37. म्हणजे याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ए पर्याय योग्य उत्तर आहे 7.5. याच्यामध्ये किती अंतर असणार आहे? कारण हा तास काटा या ठिकाणी असेल, या ठिकाणी, आणि जो मिनिट काटा आहे तो या ठिकाणी असेल. बरोबर आहे. मिनिट काटा इथं आणि तास काटा थोडा खाली म्हणजे 7.5. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सी नाही. ए पर्याय सुधारित उत्तर आहे. नाही, दोन्ही कट म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये फरक असणार आहे. बघा एक साधं लॉजिक सांगतो. बघा तास काटा 3 वर म्हणजे तास काटा 3 वर नसणार आहे, कारण 3:15 वाजलेले आहेत. म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी मिनिट काटा असेल, तास काटा कुठं असेल? म्हणजे जिथं 5 आहेत 1 2 3 म्हणजे 4 आणि 5 इथं 4 आहे, 4 आकडा आहे. बरोबर आहे. तर प्रत्येक ह्याला तो कितीनं 5 न पुढे जातो. बरोबर आहे. म्हणजे तो 5 न पुढे आलेला आहे आणि तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये 7.5 चा फरक राहील. त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे ए पर्याय. 26वा प्रश्न. खालील विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? काही शिक्षक अभियंते आहेत. बघा खालील विधानाच्या आधारे योग्य उत्तर निवडायचंय. काही शिक्षक अभियंते असतात, सर्व डॉक्टर हुशार असतात. हे झालं विधान सत्य मानायचं असतं म्हणजे खरं मानायचं, आणि निष्कर्ष फक्त आपल्या तटस्थ भूमिकेतून काढायचे असतात. तर सर्व डॉक्टर हुशार असतात हे विधान आहे. काही शिक्षक अभियंते आहेत, काही अभियंते शिक्षक नाहीत, काही डॉक्टर हुशार असतात.
तर योग्य निष्कर्ष काय येईल? फक्त ए, फक्त दोन, एक आणि दोन दोन्ही, दोन्ही नाही. तर 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे बघा, उत्तर बी म्हणजे दुसरा पर्याय, फक्त दुसरंच विधान बरोबर आहे. बघा विधान, काही शिक्षक अभियंते आहेत, बरोबर आहे. सर्व डॉक्टर हुशार आहेत. याच्यामध्ये निष्कर्ष, काही अभियंते शिक्षक नाहीत हे निश्चित आहे. पहिला निष्कर्ष बरोबर आहे, शिक्षक नाही. आणि हे अनिर्णित आहेत, कारण काही शिक्षक अभियंते आहेत हे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह विधान आहे, पण त्यावरून काही अभियंते शिक्षक नाहीत हा निष्कर्ष निश्चित करता येत नाही. म्हणजे आपला तो निष्कर्ष काढता येत नाही. मात्र निष्कर्ष दोन बघा, काही डॉक्टर हुशार असतात, सम डॉक्टर आर इंटेलिजन्स, हे विधान खरे आहे. कारण जर सर्व डॉक्टर हुशार आहेत तर त्यामध्ये काही डॉक्टर देखील हुशार असतीलच, म्हणून निष्कर्ष दोन योग्य ठरतो. बी पर्याय योग्य आहे. योगेश सर, वैष्णव मॅडम, निशा मॅडम अभिनंदन, शेख मॅडम अभिनंदन, तनुजा मॅडम अभिनंदन. पुढचा 27वा प्रश्न, काही कार पार्किंग मध्ये समोर तोंड करून उभ्या आहेत. मुंबई कार पुणे कारच्या पुढे आहे आणि पुणे कार नागपूर कारच्या पुढे आहे. नाशिक कार औरंगाबाद कारच्या मागे आहे, पण मुंबई कारच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची कार कोणती आहे? मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पुणे. बघा, गर्दीची रचना आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. मुंबई, पुणे, नागपूर. नाशिक, दुसरं नाशिक मुंबई, म्हणजे नाशिक मुंबईच्या पुढे आहे. औरंगाबाद, नाशिक औरंगाबादच्या मागे आहे. श्रेणी अशी बनली, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे आणि नागपूर. त्यामुळे मागून म्हणजे या ठिकाणाहून दुसरा क्रमांक हा पुण्याच्या कारचा आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी. निशा मॅडम, सुमिता मॅडम, जयश्री मॅडम, सुनीता मॅडम, योगेश सर, तनुजा मॅडम अभिनंदन, अमोल सर अभिनंदन. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये MNOP हे रूपांतर QRTP असे आहे, तर ABCD चे रूपांतर काय असेल? तर त्यातला फरक बघा, योग्य उत्तर आहे बी पर्याय. CEGI MNOP QRTV अशा पद्धतीचं आहे. आपल्याला प्रत्येक अक्षरांच्या स्थिती 3, 3, 4, 5 ची वाढ दिसते. जसं यम साठी क्यू आहे, बरोबर, 4 न वाढलं. एन साठी आर आहे आणि ओ साठी टी आहे आणि पी साठी व्ही आहे. पण अनेक समुलेशन शुद्ध आणि सुसंगत पॅटर्न पी क्यू, एन आर, ओ टी आणि पी व्ही याच पद्धतीनं ABCD वर तेच लागू केल्यास आपला A+2 म्हणजे सी, B+2 म्हणजे ई, C+2 म्हणजे जी आणि D+4 म्हणजे आय. कोणत्या प्रश्नाचं स्मिता मॅडम? सीच आहे ना मग.
पुढचा प्रश्न 29वा. एका सांकेतिक भाषेमध्ये जर RST चा संकेतांक 879 असा होतो तर XYZ चा संकेतांक काय असेल? म्हणजे यांच्या अंक काय असेल? 987, 678, 879, 789. तर 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा RST, R च स्थानिक किंमत आहे 18, S ची स्थानिक किंमत आहे 19, 20 T ची स्थानिक किंमत आहे 20. त्याचे संकेत 8, 7, 9 किंवा त्याच्या उलट क्रम 8, 7, 9. तर XYZ याचं स्थानिक किंमत 24, 25, 26. त्याच क्रमानं X9, Y8 आणि Z7 उलट क्रमाने लिहिल्यानंतर 9, 8, 7. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे? ए पर्याय आहे. म्हणजे त्यांनी निश्चित केलेला तो अंक आहे. तिसरा प्रश्न. पश्चिमेकडे तोंड करून संजय 20 किलोमीटर चालतो आणि तो नंतर डावीकडे वळून 15 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 20 मीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून 10 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे? बघा, तो सुरुवातीला पश्चिमेकडे, म्हणजे आपण जर ह्या दिशा केल्या तर पश्चिमेकडे तो किती 20 मीटर या ठिकाणाहून चालू केलं. पश्चिमेकडे 20 मीटर चालत गेलाय, चालतो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 15 मीटर, म्हणजे डावीकडे म्हणजे या साईडला तो 15 मीटर चालत गेलेला आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळून तो 20 मीटर चालतोय. परत पुढे इथं 20 मीटर. नंतर तो डावीकडे वळून 10 मीटर चालतोय. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे? तर उत्तर आहे 10 मीटर. उत्तरला 10 मीटर, पश्चिमला 15 मीटर, दक्षिणला 25 मीटर, पूर्वेला 30 मीटर. तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, दक्षिणेला 25 मीटर. बघा त्याची हालचाल. पश्चिमेकडे 20 मीटर, त्यानंतर डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे 15 मीटर, त्यानंतर उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे परत 20 मीटर आणि डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे परत 10 मीटर. अंतिम दिशा दक्षिण आहे. आपण बघा चित्रानुसार जर आपण हे स्पष्ट केलं तर पश्चिमेला 20 प्लस पुन्हा पश्चिमेला 20 म्हणजे 40 मीटर पश्चिमेकडे, दक्षिणेला 15 आणि 10 म्हणजे 25. यामुळे मुख्य केंद्रबिंदूपासून तो 25 मीटर दक्षिणेस आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, माहितीच्या आधारावर प्रश्न सोडवायचे आहेत. बघा आपल्याला माहिती दिलेली आहे. 5 शहरांमध्ये पुस्तक विक्रीता 2019 ते 2023 यामध्ये हजारामध्ये डेटा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद हे शहर आहेत. 19, 20, 21, 22, 23 या 5 वर्षाची विक्री आहे. 31वा प्रश्न त्यावरचा. 2019 ते 23 या कालावधीमध्ये कोणत्या शहरात पुस्तक विक्रीत सर्वाधिक वाढ झाली? मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. तर योग्य उत्तर काय आहे? मुंबईमध्ये. बघा मुंबई वाढ 65 म्हणजे 15,000 पुस्तकांची वाढ झालेली आहे 2019 ते 20 या वर्षामध्ये. स्पष्टीकरण शहरानुसार पुढील मूल्य 2023 आणि 2019. मुंबईचं 50 वरून 65 म्हणजे 15,000ची वाढ. पुणे 40 वरून 50 म्हणजे 10,000ची वाढ.
नागपूर 35 वरून 45 म्हणजे 10,000ची वाढ, आणि नाशिक 30 वरून 40 म्हणजे 10,000ची वाढ, आणि औरंगाबाद 25 वरून 38 म्हणजे 13,000ची वाढ. सर्वाधिक वाढ आहे 15,000. शहर आहे मुंबई. त्यामुळं ए पर्याय योग्य आहे, जे आपण सर्वांनीच निवडलेलं आहे. अभिनंदन सर्वांचं. पुढचा प्रश्न 32वा. 2020 साली कोणत्या दोन शहरात पुस्तक विक्री समान आहे? पुणे आणि नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर. कोणत्याही दोन शहरामध्ये विक्री समान नाही. बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही ती माहिती तुमच्या समोर असेलच, तो तक्ता तुमच्या समोर आहे, त्यातून तुम्हाला उत्तर नोंदवायचंय. तर योग्य उत्तर आहे कोणत्याही दोन शहराची विक्री समान नाही. 2020 मधील विक्री मुंबई 55, पुणे 38, नागपूर 40, नाशिक 28, औरंगाबाद 27. 2020 सालची विक्री आहे, याच्यामध्ये कोणताही आकडा समान नाहीये. कोणत्याही शहराची दोन शहरांची विक्री समान नाही, त्यामुळे डी पर्याय योग्य, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढचा 33वा प्रश्न 2023 मध्ये सर्व शहरांमध्ये मिळून किती पुस्तकांची विक्री झाली? 230,000, 238,000, 245,000, 250 म्हणजे अडीच लाख. हजारामध्ये आहे म्हणजे हे लाखामध्ये आकडे आहेत. 2023 मध्ये सर्व शहरांमध्ये मिळून पुस्तकांची विक्री किती झाली? अमोल सरांचं उत्तर आलेलं आहे, नूतन मॅडमचं उत्तर आलेलं आहे. योग्य उत्तर आहे बघा, 2023 मध्ये बा 65, 50, 45, 40 आणि 38. आपल्याला काय विचारलेलं आहे? पासष्ट, 50, 45, 40, 38. बरोबर आहे. म्हणजेच 115, 115, 160, 200, 238. हा 238 बी पर्याय योग्य आहे. बी पर्याय 238 योग्य उत्तर आहे. बेरीज चुकली त्याची. 238च बरोबर आहे. पुढचा प्रश्न 34. पुणे शहरात विक्रीत सलग वाढ दिसून येते का? होय, नाही, केवळ 2021 नंतर, माहिती अपुरी आहे. बरोबर आहे, 238च आहे. चौतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पुणे शहरात विक्रीत सलग वाढ दिसून येते का, म्हणजे प्रत्येक वर्षी. तर होय, 2019 ते 20 मध्ये 38 वरून 40, 20 21, 42, 45, 50. त्यामुळे योग्य उत्तर आहे ए पर्याय. ए पर्याय योग्य आहे, जो आपण सर्वांनाच
पुढचा प्रश्न 35वा 2022च्या तुलनेत 2023 मध्ये कोणत्या शहरात विक्री वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे? मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद. पण इथं आपण जर पर्याय बघितला, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. हा बरोबर, सी पर्याय असायला पाहिजे. बरोबर आहे. 2021 नंतरच ती वाढ दिसते. 42, 45, 50. सी पर्याय. म्हणजे हे दोनही पर्याय होय आहे, पण इथं एका वर्षी कमी आहे 2020 मध्ये. चालेल, काही बदल होत असतात आयोगामध्ये, पण त्या पद्धतीनं याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपण सी पर्याय योग्य ठरवूयात. 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? सी. नाशिक वाढीचे प्रमाण 40 - 35 गुणवले 100 बरोबर 14.28%. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये कोणत्या शहरात विक्री वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर नाशिक. तर योग्य उत्तर बघा, मुंबई, पुणे 11, 12, नाशिक 14, औरंगाबाद 15. तर योग्य उत्तर औरंगाबादच आहे. औरंगाबादमध्ये सर्वाधिक वाढीचं प्रमाण आहे, त्यामुळं डी पर्याय योग्य आहे. मुंबईमध्ये फक्त 12.7 आहे. 36वा प्रश्न. खालीलपैकी कोणता डेटा संचित करण्याचा प्रकार स्थायी संग्रहण म्हणून ओळखला जातो? परमानंट म्हणजे परमानंट सेव्ह होतो. रॅम, कॅच मेमरी, हार्ड डिस्क, रजिस्टर. प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर सी पर्याय हार्ड डिस्क. बघा, रॅम, कॅश मेमरी, रजिस्टर हे सर्व पायलेंट्री मेमरी या प्रकारात येतात. म्हणजे वीज गेल्यावर त्यातील डेटा नष्ट होतो. पण हार्ड डिस्क हे नॉन पायलेंटल मेमरी मध्ये आहे, म्हणजे वीज गेल्यानंतरही यामधील डेटा कायम सेव्ह राहतो. म्हणून हार्ड डिस्क हे स्थायी संग्रहाचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. गांधी मॅडम, स्मिता मॅडम, अभिनंदन. पुढचा प्रश्न 37वा. कोल्ड कॉम्प्युटिंग म्हणजे SCCS म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. त्याचं फुल फॉर्म आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे असे सॉफ्टवेअर जे वापरकर्त्याला इंटरनेटवरून थेट वापरता येते. यामध्ये वापरकर्ता सॉफ्टवेअर डाउनलोड न करता ते वापरतो. उदाहरणार्थ जीमेल, गुगल डॉक्स, मायक्रोसॉफ्ट 365 ऑनलाईन हे सर्व सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस चे उदाहरणे आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. पुढचा 38वा प्रश्न. खालीलपैकी
त्या संज्ञा मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI च्या संदर्भात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, रिग्रेशन नेचर नेटवर्क्स, डीप लर्निंग, रॉम प्रोसेसर, IP ॲड्रेस, HTTP प्रोटोकॉल, कॉम्युलर, असेंबल, इंटरप्रेटर. योग्य उत्तर काय आहे? खालीलपैकी कोणत्या संज्ञा म्हणजे शब्दावली मशीन लर्निंग किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात आहेत? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिग्रेशन नेचर नेटवर्क्स, डीप लर्निंग. रिग्रेशन डेटा विश्लेषणाचा एक प्रकार मशीन लर्निंग मध्ये वापरला जातो, तर नेचर नेटवर्क्स मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित गणितीय मॉडेल आहे जे AI मध्ये वापरले जाते. तर डीप लर्निंग हे नॅचरल नेटवर्क्स ॲडव्हान्स्ड रूप म्हणून हे तीनही शब्द AI आणि ML म्हणजे मशीन लर्निंगशी संबंधित आहेत. त्यामुळं ए पर्याय योग्य आहे. निशा मॅडम, स्मिता मॅडम, अभिनंदन. पुढचा प्रश्न, QR कोड मध्ये QR या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे? क्विक रिस्पॉन्स, क्वेरी रिकॉग्निशन, क्वांटम रेकॉर्ड, क्वालिटी रिसोर्स. याचं QRचं पूर्ण रूप काय आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्विक रिस्पॉन्स. QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड होय. हे कोड स्मार्टफोनद्वारे स्कॅन करता येतात आणि लगेच डेटा मिळवता येतो, म्हणून याला क्विक रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. त्यामुळे योग्य उत्तर आहे ए पर्याय. पुढचा प्रश्न 40वा, खालीलपैकी बिग डेटा च्या मुख्य वैशिष्ट्यामध्ये 5 V's ऑफ बिग डेटा समाविष्ट नाही. व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, व्हेरायटी आणि व्हेरिएशन. काय समाविष्ट नाही 5 V मध्ये? बिग डेटाच्या 5 V मध्ये तर योग्य उत्तर आहे व्हेरिएशन. बिग डेटाचे 5 P's म्हणजे व्हॅल्यू, डेटा किती मोठा आहे, व्हेलॉसिटी, डेटा किती वेगाने तयार होतो, तो प्रोसेस होतो, व्हॅरायटी, डेटाचे प्रकार, आणि व्हेरासिटी, डेटाची विश्वासार्हता, आणि व्हॅल्यू, डेटामधून मिळणारी उपयोगिता. त्यामुळे योग्य उत्तर आहे डी पर्याय. व्हेरिएशन यामध्ये समाविष्ट नाही, त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे तो पर्यावरण या घटकाशी निगडित आहे. 41वा प्रश्न, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM ही संकल्पना मुख्यतः कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? सीमापार डिजिटल व्यवहारांचे नियमन करणे, आयात केलेल्या वस्तूच्या कार्बन पदचिन्हावर आधारित कर लावणे, आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि निर्वासित धोरणाचे व्यवस्थापन करणं, डी विकसनशील देशांमधील व्यापार अडथळे कमी करणं. 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मग? तर 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी, आयात केलेल्या वस्तूंच्या कार्बन चिन्हावर आधारित कर लावणं. पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढचा प्रश्न 42वा,
पर्यावरणीय अर्थशास्त्रातील जेहान्स विरोधाभास या संबंधी कोणते विधान योग्य आहे? जेव्हा तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम होते तेव्हा संसाधनाचा वापर प्रमाणशीररित्या कमी होतो. बी. संसाधनाचा वापर अधिक कार्यक्षम झाल्यास त्याचा एकूण वापर वाढतो. सी. नवीकरणीय ऊर्जा स्रोत पूर्णतः जीवाश्म इंधनाची जागा घेतात. डी. प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर उच्च कर आकारल्यास औद्योगिक उत्पादन कमी होते. 42व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर बी पर्याय योग्य उत्तर आहे. संसाधनाचा वापर अधिक कार्यक्षम झाल्यास त्याचा एकूण वापर वाढतो. जॉन्सन विरोधाभास सांगतो की जेव्हा एखाद्या तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम होते आणि संसाधनाचा वापर किफायतशीर होतो तेव्हा संसाधनाचा उपयोग अधिक प्रमाणात वाढतो. यामुळे एकूण वापर कमी होण्याऐवजी तो वाढत जातो. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. जर एखादा एसी तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा कमी विजेत वापरून जास्त थंड असेल तर लोक जास्त वेळ एसी वापरतात. त्यामुळे विजेचा एकूण वापर वाढतो. हेच याचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे 43वा. जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या संदर्भात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व SPR याचा अर्थ काय आहे? एखाद्या देशाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेला क्रूड ऑइलचा साठा. बी. नवीकरणीय ऊर्जा अनुदान कार्यक्रम. सी. अशास्त्रीय पद्धतीने पेट्रोलियम काढण्याची प्रक्रिया. डी. तेल उत्खननासाठी आर्थिक निधी राखून ठेवण्याची व्यवस्था. 43व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर ए पर्याय अगदी बरोबर आहे. एखाद्या देशाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेला क्रूड ऑइलचा साठा. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. SPR म्हणजे अशा प्रकारच्या कच्च्या तेलाचा साठा जो एखाद्या देशाने युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा पुरवठा अडचणीच्या वेळी वापरण्यासाठी राखून ठेवलेला असतो. पुढचा 44वा प्रश्न. हवामान बदलाच्या संदर्भात नेट झिरो उत्सर्जन या संकल्पनेचा अर्थ काय आहे? हरितगृह वायू उत्सर्जन आणि कार्बन शोषण यामधील समतोल साधणं. बी. नवीकरणीय आणि अजैव इंधन स्रोत यांच्यातील संतुलन. सी. औद्योगिक उत्पादन आणि पर्यावरणीय ऱ्हास यांच्यातील संबंध. डी. आर्थिक वाढ आणि शाश्वतता यांच्यातील समतोल राखणे. 44व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे ए पर्याय. हरितगृह वायू उत्सर्जन आणि कार्बन शोषण यांच्यामधील समतोल साधणे. नेट झिरो म्हणजे एखाद्या देशाने किंवा संस्थेने जितके हरितगृह वायू वातावरणात सोडले तितकेच वायू झाडे लावून कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान वापरून इतर उपायांनी शोषून घेणे. त्यामुळं ए पर्याय योग्य आहे, जे आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. उदाहरण दिलेलं आहे. भारत 2017 पर्यंत नेट झिरो टार्गेट गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे जेवढा आपण कार्बन उत्सर्जित करतो तेवढा आपण निर्माण करा ते शोषून घ्यायचा झाडं लावून. 45वा प्रश्न. डिजिटल प्रशासनाच्या संदर्भात डेटा सार्वभौमत्व याचा सर्वोत्तम अर्थ कोणता? तर योग्य उत्तर आहे बी. डेटा त्या देशाच्या कायद्याच्या अधीन असतो जिथे तो संकलित केला जातो. त्या डेटावर त्या माहितीवर अधिकार त्या देशाचा असतो. त्यामुळं योग्य उत्तर आहे बी पर्याय. त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. पुढचा 46वा प्रश्न. पर्यावरण नीतिशास्त्राचा खालीलपैकी सर्वात महत्वाचा पैलू कोणता? मानव केंद्रित दृष्टिकोन, जैव केंद्रित दृष्टिकोन, शाश्वत उपभोग, तांत्रिक नवकल्पना. 46व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर शाश्वत उपभोग. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. शाश्वत उपभोग म्हणजे संसाधनाचा वापर असा करणे की जो भविष्यातही पिढ्यांच्या गरजा त्या संसाधनातून
भागल्या पाहिजेत, त्यांच्या ह्याच्यावर धोका निर्माण झाला नाही पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तर आहे सी पर्याय. वैष्णव मॅडम अगदी बरोबर आहे. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी वापरणे, ऊर्जा बचत उपकरणाचा वापर करणे हे शाश्वत उपभोगाचे उदाहरण आहे. पुढचा 47वा प्रश्न. भारतीय शिक्षण इतिहासात कोणत्या कालखंडात गुरुकुल ही औपचारिक शिक्षण प्रणाली रुजू झाली? वैदिक कालखंड, बौद्ध कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड? तर 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैदिक कालखंड. गुरुकुल ही भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था होती, जिथे विद्यार्थी गुरुच्या घरी राहून शिक्षण घेत असत. वैदिक काळात वेद, उपनिषद, धर्मशास्त्र, गणित, युद्धकला इत्यादी विषय त्यामध्ये शिकवले जात. त्याचे उदाहरणही दिलेले आहेत. पुढचा 48वा प्रश्न. खालीलपैकी कोणता पत्रव्यवहार शिक्षणाचा वैशिष्ट्यपूर्ण घटक नाही म्हटलंय? शिकण्याच्या गतीत लवचिकता, नियमित प्रत्यक्ष संवाद, ज्ञान प्रसारासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, स्वतंत्र शिकवण्याचे वातावरण? योग्य उत्तर काय आहे? खालीलपैकी कोणता पत्रव्यवहार शिक्षणाचा वैशिष्ट्यपूर्ण घटक नाही? तर योग्य उत्तर आहे बी पर्याय. साधं लॉजिक आहे. पत्राद्वारे डिस्टन्स एज्युकेशन दिलं जातं. नियमित प्रत्यक्ष संवादातून औपचारिक अध्यापन दिलं जातं, जे वर्गामध्ये शिकवलं जातं. YCM मध्ये पत्राद्वारे शिक्षण दिलं जातं. बाकी आपलं जे अध्यापन असतं ते दर दिवस आपण डेली पद्धतीने शिकवतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे बी पर्याय, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. पुढचा प्रश्न 49वा. खालीलपैकी कोणत्या मुक्त विद्यापीठाने जगात प्रथम पूर्णतः ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम सुरू केला? इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भारत, ओपन युनिव्हर्सिटी UK, अथाबास्का विद्यापीठ कॅनडा, हार्वर्ड एक्सटेन्शनल स्कूल अमेरिका? योग्य उत्तर काय आहे? खालीलपैकी कोणत्या मुक्त विद्यापीठाने जगात सर्वप्रथम पूर्णतः ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अथाबास्का विद्यापीठ कॅनडा. बघा, अथाबास्का विद्यापीठाने 1990च्या दशकातच संपूर्ण ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसित केली. हे पहिले विद्यापीठ होते ज्यांनी संपूर्ण पदवी अभ्यासक्रम इंटरनेटवर दिला आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना कॅम्पसवर न येता घरातूनच त्यांना पदवी मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सी पर्याय योग्य आहे. 50वा आणि शेवटचा प्रश्न. पारंपरिक इस्लामिक शिक्षण व्यवस्थेत धार्मिक शिक्षणासोबत कोणत्या प्रकारचे ज्ञान आवश्यक मानले जाते? गणित, खगोलशास्त्र, काव्य आणि साहित्य, औषधशास्त्र आणि तत्वज्ञान, वरील पैकी सर्व? तर 50व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्वच. इस्लामिक शिक्षण व्यवस्थेमध्ये धार्मिक शिक्षणासोबत दिलं जाणारं शिक्षण होतं. चालेल, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. बऱ्यापैकी 30च्या पुढे सर्वांना मार्क मिळालेले असतील अशी अपेक्षा आहे. काही प्रश्न आपल्या स्पष्टीकरणामध्ये त्याचे उत्तर बदललेले आहेत, जे आन्सर की मध्ये दिले होते. बरोबर आहे. त्यामुळं आणखी काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढले असतील. उद्या आपली मीटिंग होईल, साप्ताहिक मीटिंग, जी मागच्या आठवड्यामध्ये झाली नव्हती, झूम मीटिंग, जी लाईव्ह स्वरूपामध्ये अटेंड करणं अपेक्षित आहे. जर लाईव्ह मध्ये नाही अटेंड केलं तर त्याचं रेकॉर्डेड तुम्हाला मिळत नाहीये. त्यामुळं 12 वाजता आपली मीटिंग असते, तिची लिंक पाठवली जाईल. सर्वांनी मीटिंग अटेंड करा. कमी दिवस राहिलेले आहेत. आपली दुसरी टेस्ट म्हणजे चौथी टेस्ट ही या आठवड्यात मिळेल. म्हणजे मेच्या सुरुवातीलाच तुम्हाला 4ही टेस्ट होतील. 6 टेस्ट तुमच्या 5 टेस्ट मे मध्ये होतील आणि 1 टेस्ट तुमची जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. अशा पद्धतीनं 10 टेस्ट
पेपर 1 आणि पेपर 2च्या होतील, सातत्य ठेवा. पेपर 1चा जे आता तिसरा घटक असेल तर त्या तिसऱ्या घटकावर तुम्हाला काही डाऊट असतील, काही मत असतील तर सांगा, अन्यथा आपण चौथ्या घटकाचं सार विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. याची विश्लेषणाची PDF तुम्हाला लगेच पाठवली जाईल. त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत ते तुम्ही आपल्या विश्लेषणानुसार केलं तरी चालेल.